जरा शांत व्हा तुम्ही. सागर, आधी आधी काय बोलतोयस तू? तू हे सगळं मुद्दाम केलंस? पण का केलंस असं बाळा? बोल ना. आदित्य बोल का? कारण त्या तुला सतत त्रास देतात. त्यांच्यामुळे तू सतत रडत असतेस. तुला रडताना बघून मला खूप वाईट वाटतं मम्मा. पण पप्पांना काहीच वाटत नाही. पप्पा नेहमी त्यांच्या बाजूने बोलतात. आपल्या बाजूने ते कधीच बोलत नाही. म्हणून मी त्यांना अडवायला हे सगळं केलंय. तू पाहिलंस ना मम्मा? पप्पांनी माझ्यावरती डाऊट घेतला आणि त्यांना प्रोटेक्ट केलं. पण नेहमी त्यांची बाजू घेतात. चुकीचं होतास म्हणून मला मुक्ताची बाजू घ्यावी लागली. त्या त्यांच्या जागेवर योग्यच आहेत. इतका राग, इतका तिरस्कार, इतका की त्यांच्यावरच्या रागामुळे स्वतःचा हात बाजून घेतलास तू. कुठून येते हे सगळं डोक्यात तुझ्या? कोण बनवतंय सगळं? तुला जर असं वाटत असेल की त्या मुक्तामुळे तुझ्या मम्माला त्रास व्हायला नको, तर आपल्याला मुक्ताला त्रास द्यावा लागेल. असं करू शकतो आपण. बघ तू, म्हणजे तू जर स्वतःला हर्ट करून घेतलंस आणि ते मुक्तामुळे झालंय किंवा मुक्ताने केलंय असं दाखवू शकलास. खरंच इतका राग करतोस का रे माझा? स्वतःबरोबर असं काही नको करूस प्लीज. नको चिडूस एवढा माझ्यावर. आय सॉरी, माझ्यामुळे तुला एवढा त्रास करून घ्यावा लागला स्वतःला. आय सॉरी आधी. आय सॉरी. साहेब, सत्य तुमच्या समोर आलंय. आय एम रिअली सॉरी. आमच्यामुळे त्रास झाला तुम्हाला. ते बघा, खरं काय ते आम्हाला कळलंय. यात मुक्ता कोळींची चुकी नाहीये. तुम्हाला तुमच्या मुलाविरुद्ध जुवेनाईल ऍक्ट अंतर्गत तक्रार करायची आहे का? नाही काही कंप्लेंट वगैरे करायच्या. आमच्या घरचा आहे तो. आमच्या घरातली गोष्ट आहे. आम्ही करू घरात सॉल्व्ह. ठीक आहे, आम्ही येतो. आधी मला असं का वागलास रे? असं खोटं नाही बोलायचं कधी. आदित्यच्या चुकीबद्दल काय बोलणार? पण या सगळ्यात खरी चूक तुझी आहे सावनी. हे संस्कार केलेस तू माझ्या मुलावर. तो कसा विचार करतो पाहिलंस? तुझ्यासोबत राहून राहून अगदी तुझ्यासारखा झालाय. इमोशनलेस, हट्टी आणि निगेटिव्ह. जर स्वतःचा इंटरेस्ट बाजूला ठेवून आपल्या मुलावर फोकस केला असतास ना, तर आज असा वागला नसता तो. या वयात तो हे प्लॅन करतोय. सूट घेण्याच्या वाटेवर जातोय तो. काय हे सगळं? मला खरंच कळत नाही की आदित्यने तो परत असं नाही करणार. खरंच तशी वेळच येणार नाही. मी यापुढे माझ्या मुलाला तुझ्यासोबत राहू देणार नाहीये. मला आदित्यची कस्टडी हवी आहे आणि मी ती मिळवणारच. नाही असं कसं करू शकतोस तू? मी आदित्यशिवाय राहूच शकत नाही. तो माझा मुलगा आहे. मी आई आहे त्याची. फक्त नावाला आई असल्याचं एकही कर्तव्य पार पाडलं नाहीयेस तू. सावनी, अजूनही विचार कर. एकदा स्वतःच्या मनाला विचार. तुला खरंच आदित्य हवाय? अजून ही वेळ गेली नाहीये सावनी. तू लग्न कर आणि तू मजा कर. तू खुश राहा. पण आदित्यला विसर. आणि असंही तू हे प्रेम असल्याचं नाटक करतेस ना, तेच एक दिवस त्याच्यासाठी विष बनेल. आणि मी ते होऊ देणार नाही. तू बघच. चला आई. सागर, मुक्ता प्लीज. आय एम सॉरी. मला माहिती की आदित्यची चूक झाली. त्याच्या वतीने ना मी तुझी माफी मागते. पण प्लीज माझ्या आदित्यला माझ्यापासून दूर करू नकोस प्लीज. एकदा का माझ्या आणि हर्षचं लग्न झालं ना की आमची पण एक छान फॅमिली होईल. प्लीज सागरला सांग की आता माझ्यापासून आदित्यला लाभ करू नको प्लीज. माझं इतक्या वर्षांचं स्वप्न आहे का? प्लीज मुक्ता, तू प्लीज त्याला समजाव ना. निदान एक बाळ तरी माझ्याकडे असू दे ना. आदित्य जर माझ्यासोबत नसेल तर काय अर्थ नाही या सगळ्याला. मी त्याच्याशिवाय राहूच शकणार नाही मुक्ता. प्लीज तू सांग ना सागरला. तू सांगितलंस ना तर त्याला ते पटेल. तो ऐकेल तुझं. प्लीज मुक्ता प्लीज. मी नका काळजी करू. मी बोलेन सागरशी. आदित्यला तुमच्यापासून कुणीही लांब घेऊन जाणार नाही. विश्वास ठेवा माझ्यावर. नाही ॲडव्होकेट सावंत, मला माझ्या मुलाची, माझ्या आदित्यची कस्टडी हवीच आहे. नाही खूप झाला तमाशा. आता बस. मी यापुढे एक मिनिट सुद्धा माझ्या मुलाला सावनीकडे ठेवू शकत नाही. त्यासाठी जे काय करावं लागेल ते करा. पण मला माझा मुलगा परत हवा आहे. त्याच्यात तो जितके दिवस सावनीकडे राहील तितका बिघडत जाईल. कळते का तुम्हाला? आणि मी माझ्या मुलाचं आयुष्य खराब झालेलं नाही बघू शकत. लवकरात लवकर केस फाईल करा. बरोबर आहे दादू तुझं. आपला आदित्य आपल्याकडे आलाच पाहिजे. नाहीतर काय? ती सावनी ना कधीच चांगली आई होऊ शकत नाही आपल्या मुक्तासारखी. मी काय बोलू आता? थँक्यू, तुम्ही मला चांगली आई मानता. आणि मला माहिती आहे तुमचं आदित्यवर खूप प्रेम आहे. त्याच्या भविष्यासाठी त्याच्यावर योग्य आणि चांगले संस्कार व्हावेत. त्याला कुटुंबाचं प्रेम मिळावं, कुटुंबाच्या व्हॅल्यूज कळाव्यात. यासाठी त्याने इथे राहावं अशी तुमच्या सगळ्यांची इच्छा आहे. काहीच चुकीचं नाहीये त्यात. पण आदित्यचं काय? आदित्यचं काय? आदित्यचं काय? त्याला इकडे आवडतो. त्याला इकडे भावरा खायला मिळतो. सई बरोबर खेळायला मिळतो. त्याची आजी आजोबा काका आहे, आत्या आहे, सगळी माणसं आहे त्याची. तिकडे काय भूतासारखा एकटाच असतो तो. ती मेड
खायला देईल त्या बयेचं शॉपिंग आणि मेकअप पुढे त्या पोराकडे लक्ष आहे काय? बघावं तेव्हा मेली पिझ्झा खायला घालत असते त्याला. हो म्हणजे अगदी तुमचे सगळे मुद्दे बरोबर आहेत मम्मी, पण तो त्याच्या मम्माशिवाय नाही राहू शकत. जीव आहे त्याचा सावनीवर. तिच्या डोळ्यात पाणी आलं ना तर त्याला त्रास होतो. तिला त्रास होत असेल तर तो चिडतो, रागवतो. ती सुखात असेल ना तर तो आनंदात असतो. त्याचं सगळं आयुष्य त्याच्या आईभोवती आहे. सईचं पण तर असंच आहे. म्हणून तर जेव्हा सईला कोर्टात विचारलं गेलं की तुला कोणाकडे राहायचंय, तेव्हा सई पटकन म्हणाली मुक्ताईकडे. मला सांगा, माझी आणि सईची ओळख होऊन किती दिवस झाले होते जेव्हा तिने हे सांगितलं, आणि माझं तर नातंही नव्हतं काही. आज आदित्य जन्मापासून त्याच्या आई बरोबर राहतोय, आणि इतकी स्वतःच्या आईशी अटॅचमेंट असणारा मुलगा तो कोर्टात तुम्हाला निवडेल असं खरंच वाटतंय का तुम्हाला? एक मिनिट, का नाही निवडणार? तो या घरचा आहे, माझा नातू आहे तो. या घरात परत यायलाच पाहिजे. काय ग, तुझी दंगा नेहमी उलटी कशी वाटते ग? तो या घरात आईला तर तुला कोणाला त्रास होईल? काय बोलताय मम्मी तुम्ही? अहो, मला का प्रॉब्लेम असेल काही? मुळात ना या वयातल्या एखाद्या मुलाला माझी आई किंवा माझे बाबा यातल्या एकाला निवडायची वेळच येऊ नये. किमान वेळ आलीस तर त्या निर्णयासाठी त्याच्यावर कुठली जबरदस्ती व्हायला नको. आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे तो त्याच्या आईशिवाय नाही राहू शकत. प्रेम आहे त्याचं त्याच्या आईवर. सागर, तुमची बाजू योग्य आहे, कुठेही चुकीची नाहीये. कदाचित तुम्ही केस उद्या जिंकाल आणि जिंकालच तुम्ही, पण म्हणून आपण त्याला इथे घेऊन यायचंय का? आपण असं जबरदस्तीने त्याला या घरात आणलं ना तर सगळंच आपल्या विरोधात जाईल. आदित्य उद्या या घरात येईल आणि आपल्या सगळ्यांपासून दुरावेल. सईच्या बाबतीत काय झालं होतं? माझा गैरसमज झाला आणि मी सावनीकडे सईला सोपवलं. पण सावनी बरोबर तिची काही अटॅचमेंट तयार झाली का? नाही ना. ती सतत मला सावनी मम्मापासून दूर करा, मला घेऊन जा घरी, मला परत घरी घेऊन जा हेच म्हणत होते ना. मग आदित्य नाही वेगळं बोलणार आहे, तुम्हाला लक्षात येत आहे का? आपण असं जबरदस्ती लहान मुलांना या घरात आणून ठेवलं म्हणून ते प्रेम नाही करणार आहेत तुमच्यावर. आणि मुद्दा काय चुकतंय हे त्याला कळण्याचं आहे ना. मुक्ताई, जशी मी तुझ्यावर प्रेम करते, तू मला आवडते, तशी तू आदित्यला का नाही आवडत? तो तुझ्यावर इतका का रागवतो? देवबाप्पाने माझ्या आयुष्यात सईमाऊ दिली की नाही? कारण माझ्या नशिबात माझ्या सईमाऊचं प्रेम होतं. आणि सावनी मम्माला आदित्य दादा दिला, कारण सावनी मम्माच्या आयुष्यात आदिदादाचं प्रेम होतं. जे आपल्या नशिबात असतं ना ते सगळं देतो देव आपल्याला. पण जेवढं असतं ना आपल्या नशिबात राजा तेवढंच मिळतं. आपण जर कधी अट्टाहास करून जबरदस्ती करून एखादी गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न केला ना तर ती येऊ शकते आपल्याकडे, नाही असं नाही, पण टिकून नाही राहू शकत, कारण ते नसतं ना आपल्या नशिबात. माझं ऐका प्लीज, रागाच्या भरात कुठलाही निर्णय घेऊ नका. थोडासा वेळ जाऊ दे. आणि आदित्यने तुम्हाला पप्पा मानलेला आहेस ना? अहो मग स्वतःवर विश्वास ठेवा. तो नाही तुमच्यापासून लांब जाणार आहे. स्वतःच्या प्रेमावर विश्वास ठेवा. पण आता आपल्याकडनं एक चूक झाली ना तर ती आयुष्यभरासाठी महागात पडणार आहे आपल्याला. कस्टडीची केस वगैरे नका फाईल करू सागर.